बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, बारामतीत दुसरा उमेदवार द्या, आम्ही जिंकून दाखवतो असं ते म्हणतायत. काय आहे राजकीय नाट्याची पूर्ण कहाणी, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र, अजित पवारांचा बालेकिल्ला. पण आज बालेकिल्ल्याच्या दरवाजावर आता एक नवीन नाव दिसायला लागले, लक्ष्मण हाके. बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध होणार असं सगळे मानत होते, पण हाकेंनी थेट सांगून टाकलं, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकूनही दाखवतो. आता प्रश्न येतो, बारामतीची ही निवडणूक खरंच बिनविरोध होणार का? 28 जानेवारी रोजी स्वर्गीय अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली. भारतीय संविधानाच्या नियमाप्रमाणे जर एखाद्या जागेवर 1.5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असेल तर 6 महिन्यात पोटनिवडणूक घ्यावी लागते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 2029 पर्यंत आहे, त्यामुळे ही निवडणूक अटळ होती. 23 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक होणार हे 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केलं. आणि त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं की अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार. हो, त्याच सुनेत्रा पवार ज्यांनी अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. घटना 364 नुसार कोणत्याही राजकीय पदावर नसलेली व्यक्ती ही उपमुख्यमंत्री होऊ शकते, पण 6 महिन्यात त्यांना विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागते. त्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीतून निवडणूक लढणं गरजेचं आहे. आम्ही या निवडणुकीत उमेदवार देणार नाही, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगितलं. तर बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, काकीसाठी आम्ही प्रयत्न करू, असे युगेंद्र पवार यांनी जाहीर केलं. एकीकडे शरद पवार गटाची माघार तर दुसरीकडे महायुतीचा पाठिंबा, म्हणजे बिनविरोध बारामती जवळपास स्पष्ट झालं होतं. पण इथेच नवा ट्विस्ट घेऊन आले लक्ष्मण हाके. ओबीसी समाजाचे प्रश्न, आरक्षण, सरकारी धोरण यावर नेहमीच आवाज उठवणारे लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रातील एक आक्रमक ओबीसी नेते आहेत. आणि हे नाव आता बारामतीच्या राजकारणात धडकले. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा, अजितदादाच्या घरचा सोडून दुसरा उमेदवार द्या, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकूनही दाखवतो. कारण निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे लोकशाही विरोधी गोष्ट आहे, असं पत्रकार परिषदेत हाकेंनी सांगितलं. जसं शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं गेलं, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारांनाही विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा. बारामती मतदारसंघात मात्र थेट निवडणूक होऊ द्या, तिथे पवार कुटुंबाचा सोडून इतर उमेदवार द्या, आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू. तसेच दादाच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी शपथविधी होतो. आजोबा आणि नातू अधिवेशनाला निघून जातात, मग त्यांच्या निधनाचं दुःख फक्त आम्हीच व्यक्त करायचं का? हा प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अनेक धोरणांवर नाराजी व्यक्त केली. स्वर्गीय अजित पवार असोत किंवा विद्यमान सरकार, याशिवाय बारामतीत एका वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव बदलण्याचा जो GR निघाला, तो आम्ही सहन करणार नाही, असे अनेक मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडले. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक शक्तिशाली मतदारसंघापैकी असलेला बारामती मतदारसंघ पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. 1991 पासून अजित पवार सलग 8 वेळास इथून आमदार राहिले होते. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पुढील 6 महिन्यात विधानसभा सदस्य होणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांचं बारामतीतून निवडणूक लढवणं हे केवळ भावनिक नाही तर कायदेशीर दृष्ट्याही आवश्यक आहे. आता प्रश्न येतो, जर हाके खरंच निवडणूक रिंगणात उतरले तर महायुती, शरद पवार गट आणि इतर पक्ष काय करतील? बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल की आणखीन ट्विस्ट समोर येतील, हे तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तर आवर्जून दाबा.